हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश ह्या तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण शिकतोय सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. साध्या वर्तमान काळातील बरेच अशा वाक्यांचा आपण सराव म्हणून अभ्यास केलेला आहे. सर्वप्रथम आपण त्याची रचना जाणून घेतली, मराठीतील त्याचं स्ट्रक्चर जाणून घेतलं, इंग्लिशमध्ये स्ट्रक्चर जाणून घेतलं. ते तुमचं तोंड पाठच असायला पाहिजे. आणि आता आपण साध्या वर्तमान काळामध्ये वाक्य नकारार्थी कशी बनवली जातात, नकारार्थी वाक्य कशी बनवली जातात ते आपण आता शिकणार आहोत. खरं तर जी एक अशी एक ट्रेडिशनल पद्धती आहे शिकण्याची, त्यानुसार पहिल्यांदा हे शिकून घ्या, नंतर ते शिकून घ्या आणि नंतर मग नकारार्थी वाक्य शिका, असं करण्यापेक्षा आपण एका युनिक पद्धतीने हे शिकतोय की साधा वर्तमान काळ शिकत असताना त्यातच नकारार्थी वाक्य पण शिकून घ्यायचे आणि त्यातच WH टाइप व्हर्बल क्वेश्चन सुद्धा, येस नो टाइपचे क्वेश्चन सुद्धा शिकून घ्यायचे. आणि नंतर साध्या भूतकाळामध्ये सुद्धा तीच पद्धती, म्हणजे जेव्हा 12 काळ पूर्ण होतील तेव्हा एकत्रितरित्या आपल्याला नकारार्थी वाक्य आणि प्रश्नार्थी वाक्य ही सुद्धा हळूहळू यायला लागलेली असतील. चला, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच नकारार्थी वाक्य. ओके, आता कसं आहे की तुम्हाला थोडंसं मी जे म्हणतोय ते फिलॉसॉफिक वाटेल, पण काय म्हणतो त्याच्याकडे जरासं व्यवस्थित लक्ष द्या. कसं आहे, शिकणे याचा जो अर्थ आहे नेमका तो व्यवस्थित समजून घेतला गेला पाहिजे. यासाठी की बघा, आता समजा नकारार्थी वाक्य मी तुम्हाला आता आपण शिकणार आहोत, शिकवणार आहे तुम्हाला. बघा, यामध्ये वाक्य कितीही जरी घेतली गेली सराव म्हणून ते छानच आहे. सराव जितका आपल्याकडून होईल तितका चांगलीच गोष्ट आहे तितकी. परंतु ती वाक्य नेमकी येतात कशी, ती कशी बनवली जातात हे जाणून घेणं हे जास्त गरजेचं आहे. ती नेमकं कसं तयार होतं नकारार्थी वाक्य हे एकदा तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलं की मग त्यानंतर तुम्ही स्वतःची वाक्य स्वतः तयार करता. जर तुम्ही ब्लाइंडली एकदम फक्त काहीतरी आपण वाचतो किंवा लिहितो, ऐकतो आणि परत ते करतो, तसं नाही. ते तुम्हाला समजायला पाहिजे, ते तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे. तर ते नकारार्थी वाक्य जेव्हा आपण मी ते फळ्यावर लिहिलेलं आहे आणि नकारार्थी वाक्य जेव्हा आपण शिकणार आहोत तर एकदम साधा आणि एकदम सोपं त्याच्याशी संबंधित मी काहीतरी सांगतो ते व्यवस्थित लक्षात ठेवा की इंग्रजीतील कोणतंही वाक्य जेव्हा तुम्हाला नकारार्थी बनवायचं असतं, म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असतं, त्यावेळेला तो नकारार्थी जो शब्द आहे तो नॉट हा शब्द हा सहाय्यकारी क्रियापदालाच लागतो. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. काही त्याच्यामध्ये नेव्हरचा जेव्हा वापर होईल त्यावेळेला, नथिंगचा वापर होईल त्यावेळेला थोडीशी वेगळ्या प्रकारची रचना असेल, ते आपण पाहणारच आहोत. पण हे व्यवस्थित लक्षात ठेवा की इंग्रजीमध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचं असतं तेव्हा ते सहाय्यकारी क्रियापदाला, आता सहाय्यकारी क्रियापदाला इंग्लिशमध्ये म्हणतात ऑक्झिलरी वर्ब्स. त्याचे मग 2 प्रकार आहेत, प्रायमरी ऑक्झिलरीज अँड मॉडल ऑक्झिलरीज. ते आपण सेपरेट शिकणार आहोतच, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. इथे फक्त आपल्याला जितकं आपल्या कामाचं आहे हा काळ शिकताना तेवढं आपण पाहणार आहोत. ओके, तर मग बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य. मी आताच म्हटल्याप्रमाणे नकारार्थी वाक्यामध्ये नकार जो आहे, नकारदर्शक शब्द जो आहे तो सहाय्यकारी क्रियापदाला लागतो. आता बघा, मी तिथे जातो हे वाक्य आपण पाहिलेलं आहे. मी जातो, मी जाण्याची क्रिया करतो, मी करतो. साधा वर्तमान सिंपल सेंटेन्स आय डू, वी डू. ओके, आय जाण्यासाठी जे क्रियापद आहे टू गो, आय गो देअर. ठीक आहे. आता हे जे वाक्य आहे ह्या वाक्याचं जेव्हा आपण नकारार्थी वाक्य बनवतो म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा आपण बनवतो तेव्हा हे वाक्य सर्वप्रथम मराठीत कसं नकारार्थी होतं ते पाहावं लागेल. मी
तिथे जात नाही. बरोबर, हे तुम्हाला नक्कीच कळतं. मी तिथे नियमितपणे जातो, आय गो देअर, पण मी तिथे जात नाही याचा अर्थ मी नियमितपणे तिथे जात नाही. आता हे वाक्य समजा एखादा विद्यार्थी अगदीच नवखा आहे, त्याला काहीच माहित नाही, आणि तो, कारण मी जे आता पुढे लिहिणार आहे तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना माहित असू शकतं, पण आपण असं समजू की एखादा नवीनच अभ्यास करतो, त्याला काहीच माहित नाही आणि त्याला हे वाक्य तयार करायचं आहे. मग जात नाही साठी जो शब्द आहे तो आहे नॉट. आय नॉट, क्रियापद जाण्यासाठी गो आणि देअर. असं एक सर्वसाधारण तो विद्यार्थी वाक्य बनवेल की आय नॉट गो देअर. परंतु तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना माहिती आहे की हे वाक्य चुकीचं आहे. असं वाक्य इंग्रजीमध्ये तयार केलं जाऊ शकत नाही की आय नॉट गो देअर. मुद्दा असा आहे की जर तुम्हाला नकारार्थी वाक्य बनवायचं असेल तर ते नकारार्थी वाक्य बनवताना, निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना तुम्हाला हा जो नॉट आहे तो सहाय्यकारी क्रियापदाला लावावा लागेल. आणि सहाय्यकारी क्रियापद साध्या वर्तमान काळामध्ये ही दोनच असतात, एक तर डू किंवा डज. म्हणजे हे क्रियादर्शक वाक्यांमध्ये, अस्तित्वदर्शक वाक्यामध्ये परत ते एम इज आर येणार, आणि मालकीदर्शक वाक्यामध्ये परत ते हॅव आणि हॅज येणार. ते आपण टप्प्याटप्प्याने शिकू. तुम्ही जे काही काळजी करू नका, तुर्तास फक्त इकडे लक्ष केंद्रित करा की मी तिथे जात नाही हे वाक्य तुम्ही आय नॉट गो देअर असं लिहू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये आपण आपलं जे स्ट्रक्चर बघितलेलं आहे, आपल्या स्ट्रक्चरमध्ये आय डू, तिथे सुद्धा आपण डू हे मुख्य क्रियापद म्हणूनच वापरलेलं आहे. परंतु साध्या वर्तमान काळामध्ये तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, मी तुम्हाला जे आता जे सांगतो ते व्यवस्थित, म्हणजे अगदी व्यवस्थित समजून घ्या की भाषेचा अभ्यास करताना आपल्याला जेव्हा व्याकरणाचा विषय येतो तर नाक मुरडून चालत नाही. तुम्ही बऱ्याच लोकांकडून तुम्ही असं ऐकलं असेल की हरकत नाही, आपल्याला काही इंग्लिश ग्रॅमरचा आपण स्टडी नाही केला ना, काहीच फरक नाही पडत, आपल्याला इंग्रजी येईल. बरोबर आहे, तुम्हाला इंग्रजी येईल, परंतु ते अचूक येणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे आपण शाळेत जाण्यापूर्वी, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जसं सांगितलेलं की शाळेत जाण्यापूर्वीपासूनच आपण भाषेचा अभ्यास करण्यापूर्वीपासूनच मराठी बोलायला लागतो. त्याच्या मागचं कारणच तसं की वातावरणच तसं आपल्या आजूबाजूला मराठी असतं म्हणून. परंतु इकडे आपल्याकडे तसं नाहीये. आणि तसं असूनही जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपसाठी जेव्हा मराठी भाषेचा अभ्यास करता, वाक्प्रचारांचा अभ्यास करता, म्हणींचा अभ्यास करता, विरुद्धार्थी समानार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, त्यावेळेला तुमची भाषा समृद्ध होत नाही का? त्यामुळे असं अजिबात नाहीये की म्हणजे आपल्याला असं सांगितलं जातं की नको नको व्याकरण नको का. लक्षात घ्या, व्याकरणाचा अभ्यास हा अचूकतेसाठी गरजेचा आहे. मी असं नाही म्हणते की तुम्ही फक्त तेवढंच करत राहा, परंतु मध्ये मध्ये त्याची जेव्हा गरज असेल, कारण व्याकरणाच्या दृष्टीने जर करायला गेला पूर्ण अभ्यास तर मग तुम्हाला खूप वृक्ष आणि कंटाळवाणा वाटेल. आपल्याला प्रॅक्टिकली इंग्लिश बोलायचं आहे त्याच्यासाठी, आणि ते करेक्ट बोलायचं आहे त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वापर करावा लागेल. जसं की आता इकडे मी तुम्हाला जे सांगतो त्याकडे व्यवस्थित लक्ष केंद्रित करा. बघा आता टू गो म्हणजे जाणे. व्यवस्थित बघा, जाणे म्हणजे काहीतरी करणे. तुम्हाला या आता साध्या वर्तमान काळामध्ये ही क्रियादर्शक वाक्यांमध्ये जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते डू किंवा डज वापरलं जातं. पण प्रॅक्टिकली असं आहे की डू हे मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरलं जातं. असं बोललं की कन्फ्युजन क्रिएट होतं. मी काय बोलतो ते लक्षात घ्या. आणि हे तुमचं कन्फ्युजन कधीच राहणार नाही. स्टेप बाय स्टेप इंग्लिश चॅनलला फॉलो करणाऱ्या कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनात कुठलाही संभ्रम इंग्रजीशी संबंधित तरी किमान राहणार नाही. तो हळूहळू हळूहळू निघून जाणार 100%. पण कसं मी सगळंच तुम्हाला एका लेक्चरमध्ये सांगू शकत नाही, म्हणून काही गोष्टी ज्या आता मी सांगतोय त्या तुर्तास अंडरस्टँडिंग साठी समजून घ्या. मला असं सांगायचं तुम्हाला की टू गो म्हणजे जाणे. जाणे याचा अर्थ जाणे म्हणजे काहीतरी करणे. तर हे जे गो आहे ना, तर तुम्ही हे लक्षात घ्या, हे गो म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे गो म्हणजे डू प्लस गो बरोबर गो असं साधारण लक्षात ठेवा. आणि हेच जर डज प्लस गो जर आपण असं कन्सिडर केलं तर ते गोज झालं असं समजा. आणि हे तुम्हाला मी हे जे सांगतोय हे डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन तयार करताना तुम्हाला 100% तुम्ही मान्य कराल की सर तुम्ही खूप छान समजावून सांगितलेलं व्यवस्थित साध्या भाषेमध्ये की डू प्लस गो म्हणजे जाणे याचा अर्थ म्हणजेच काहीतरी करणे. जाण्यामध्ये तर डू हे क्रियापद दडलेलं आहेच, ज्याला इकडे सहाय्यकारी क्रियापद म्हणून आपल्याला वापरायचं आहे. आणि डज प्लस गो, जसं की तो कुठे जातो, व्हेअर डज ही गो, त्यावेळेला तुम्हाला कळेल की हा बरोबर आहे, डज म्हणजे दुसरं तिसरं काही नसून डज गो आहे. गो म्हणजे दुसरं तिसरं डू गो, कारण जाणे म्हणजे काहीतरी करणे, त्याच्यामध्ये तो शब्द आहेच.
इकडे गोज या शब्दामध्ये सुद्धा डज हा आहेच. डज आणि गो एकत्र केल्यानंतरच तो गोज हा शब्द होतो, प्रॅक्टिकली स्पीकिंग. तसं कुठे लिहिलेल्या वगैरे अशातला काही भाग नाही, पण तुम्ही अंडरस्टँड करून घेण्यासाठी आणि सहाय्यकारी क्रियापद व्यवस्थित तुम्हाला कळावं म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं. कारण हे पुढे पुढे जसं की तुम्हाला कळेल, मी साध्या भूतकाळाच्या वेळी तुम्हाला जेव्हा सांगेल की व्हेन डिड ही कम, व्हेअर डिड ही गो, मग डिड गो बरोबर वेंट, मग मी तो माझ्या दृष्टीने तो फॉर्म्युला बनवलेला आहे. वेंट म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डिड प्लस गो म्हणजेच वेंट आहे. आता तुम्हाला म्हणून मी तुम्हाला बोललो की ते तुम्हाला लगेच समजणार नाही. तुझंच तुम्ही मी काय सांगतो तिकडे लक्ष केंद्रित करा की गो म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डू प्लस गो असाच त्याचा अर्थ आहे, आणि गोज म्हणजे दुसरं तिसरं काय नसून डज प्लस गो असाच त्याचा अर्थ आहे. थोडक्यात साध्या वर्तमान काळामध्ये क्रियादर्शक वाक्यांमध्ये तुम्हाला जेव्हा सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतं ते एकतर एकदम सरळ एका वाक्यामध्ये ते डू असेल किंवा डज असेल, आणि तुम्हाला ते ऑलरेडी माहिती आहे, फॉर्म्युलामध्ये तुम्ही आपल्या पाठच केलेला आहे. आय डू, वी डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, दे डू. पण इथे मात्र ते आपण मुख्य क्रियापद म्हणून वापरलेले हे लक्षात घ्या. आता इथेच कन्फ्युजन होतं, मग तुम्ही काय म्हणताय मुख्य क्रियापद म्हणजे रिलॅक्स. आपल्याला अजून बरंच काही शिकायचं आहे. तुर्तास आपल्याला ही वाक्य समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त त्याचा फायदा करून घ्यायचा की ही जी माहिती आहे, या माहितीचा फायदा करून आपल्याला मराठी टू इंग्लिश करेक्ट वाक्य तयार करायचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. नंतर हे कसं काय सहाय्यकारी मुख्य क्रियापद आहे की सहाय्यकारी, ते सगळं तुम्हाला जशी वेळ तसं मी एकदम क्लिअर कट एक्सप्लेन करणार आहे. डोंट बॉदर अबाउट दॅट. ओके. मग आता इकडे जर आपल्याला नकारार्थी वाक्य तयार करायचं आहे तर मी तिथे जात नाही ह्या वाक्यामध्ये आय जर असेल तर आय समोर सहाय्यकारी क्रियापद येणार डू, आणि नंतर त्याच्या समोर येणार नॉट, आणि मग येणार क्रियापदासमोर आय डू नॉट गो देअर. हे आहे तुमचं करेक्ट वाक्य. थोडक्यात तुम्ही आय नॉट गो देअर असं म्हणू शकत नाही, किंवा तुम्ही आय डू गो नॉट असंही म्हणू शकत नाही. हे जे नॉट जे आहे ते तुम्हाला ह्या सहाय्यकारी क्रियापदालाच त्याच्यासोबतच ते वापरावं लागेल. ही जी संकल्पना आहे ती स्पष्ट असायला पाहिजे तुमची. कुठल्याही विषयाचा तुम्ही अभ्यास करताना संकल्पना तुमची जितकी स्पष्ट असेल तेवढं तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाता त्या विषयामध्ये. थोडं लक्षात ठेवा, संकल्पना स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं आहे. की जो नॉट जो आहे तो फक्त आणि फक्त सहाय्यकारी क्रियापदालाच लागेल. त्याचा अजून जर खोलात जाऊन अभ्यास करायचा घेतला, समजा विल हॅव, कधी कधी तुम्हाला दोन दोन सहाय्यकारी क्रियापद एकत्र वापरायचे असेल तर ते दोन सहाय्यकारी क्रियापद असताना सुद्धा पहिल्याच सहाय्यकारी क्रियापदाला लागतं. पण मी सगळं तुम्हाला यासाठी सांगणार नाही ते, कारण त्याचा 12 काळांच्या अभ्यासानंतर आपण सविस्तर अभ्यास करणार आहोतच. अगदी खोलात जाऊन विस्तृत अभ्यास करणार आहोत, स्पेशली निगेटिव्ह सेंटेन्सेसचा. त्यावेळेला काहीच शिल्लक ठेवणार नाही. आता फक्त आपल्या कामापुरतं जेवढं ते आपण पाहूया. मग झालं वाक्य तयार. मी तिथे जात नाही, आय नॉट गो देअर हे चुकीचं वाक्य आहे. आय डू नॉट गो देअर, आणि याला तुम्हाला चांगलंच माहिती आहे, या डू आणि नॉटला एकत्र केलं तर तुम्ही असं आय डोंट. ओके. ही जी अशी रेषा त्याला म्हणतात अपॉस्ट्रफी. ते अपॉस्ट्रफी म्हणजे काय, अपॉस्ट्रफी एस म्हणजे काय, ते सुद्धा आपण सगळं शिकणार आहोत, त्याची काहीच काळजी करू नका तुम्ही. आय डोंट गो देअर हे आपलं करेक्ट वाक्य आहे. थोडक्यात साध्या वर्तमान काळामध्ये क्रियादर्शक वाक्यांचा अभ्यास करताना तुम्हाला दोन सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागतील. ते असतील डू आणि डज. किमान तुम्हाला इतकं तरी चांगलंच माहिती आहे की आय समोर कधीच डज येणार नाही, वी समोर येणार नाही, डज फक्त येणार ही, शी आणि इट समोर. ओके. सध्या इथे हे मुख्य क्रियापद म्हणून वापरलेलं आहे, परंतु नकारार्थी वाक्यांमध्ये ते सहाय्यकारी क्रियापद म्हणून असतं. ह्याच्याने गोंधळून जायचं नाही. आपला अभ्यास जसा पुढे जाईल तसं तुम्हाला सगळं एकदम 100% क्लिअर होईल. जसं की आपण बेचे पाढे पाठ करत असतो आणि आपल्याला बाई सांगतात की तुम्ही हे पाठ करा, आपल्याला कळत नाही कशासाठी पाठ करायचं, आपण करतो, पण नंतर आपल्याला कळतं की गुणाकार, भागाकार, वजाबाकी हे सगळं करताना ते किती गरजेचं असतं. इट्स समथिंग लाईक दॅट. ओके. सो मी तिथे जातो, आय गो देअर. मी तिथे जात नाही, आय नॉट गो देअर असं तुम्ही म्हणू शकत नाही, वाक्य तुमचं चुकलं. त्याचं खरं वाक्य येणार आय डू नॉट गो देअर, आणि त्या डू नॉटला एकत्र केलं तर डोंट. अशा पद्धतीने साध्या वर्तमान काळामध्ये निगेटिव्ह वाक्य तयार केलं जातं. आणि नेहमी असं लक्षात ठेवायचं की क्रियापदाचं मूळ रूप जे असतं त्या मूळ रूपामध्ये डू किंवा आपण त्याला ज्या पद्धतीने वापरू त्यानुसार डज हे अप्रत्यक्षपणे लपलेलं असतंच. ते डिपेंड करतं, म्हणजे साध्या वर्तमान काळाचा विचार करता, आणि ते जसं आपण पुढे जाऊ तशा सगळ्या संकल्पना तुमच्या स्पष्ट होऊन जातात. ओके. सो मी तिथे जात नाही, आय डू नॉट गो देअर एकत्रितरित्या तुम्ही म्हणू शकता आय डोंट गो देअर, आणि दोघांचाही अर्थ सारखाच आहे.